ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते अर्जुनने मैना काकू आणि सदाशिव भाऊ यांच्या विरुद्ध एक ट्रॅप रचला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये हे दोघं अडकलेले आहेत, कारण की त्यांनी घरामधील खरं सोनं समजून ते लंपास करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामध्ये ते आता अडकलेत आणि त्यांना हे सगळं करताना अर्जुन आणि पूर्णाजीने पाहिलं आहे आणि आता त्यांना काय शिक्षा होणार आहे ते पुढे पाहणार आहोत. ते प्रियाच्या मोबाईलवर हॅकरने एक मेसेज पाठवला आहे आणि क्लिक द रिंग, आणि ही प्रिया ही शॉपिंगची लिंक नाही ना पाहण्यासाठी ती त्या लिंकवर ती क्लिक करते आणि क्लिक केल्यानंतर पण त्यात काय ऑफर नसतात. तेव्हा अश्विन बोलतो काय पाहतेस तू, तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते काय ऑफर आहे ते पाहते. तेव्हा अश्विन बोलतो कुठल्या पण लिंकवर तू क्लिक करू नकोस. तेव्हा इथे त्या हॅकरला मोबाईलचा पूर्ण डाटा मिळालेला असतो. तेव्हा तो हॅकर महिपनला सांगतो की आता डिटेल या मोबाईलमध्ये तुम्हाला आता मिळेल. महिपन बोलतो की आम्हाला तो व्हिडिओ पाहिजे जो त्या मुलीने बनवलेला आहे. तेव्हा तो हॅकर बोलतो की मी तुम्हाला सगळा डेटा ट्रान्सफर करतो, तुम्ही काय तो व्हिडिओ पहा, हाच तो व्हिडिओ. आणि महिपन बोलतो तोच व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओमध्ये सगळी डिटेलमध्ये सगळी प्रियाने त्या व्हिडिओमध्ये सगळी डिटेल दिली असते आणि कशी मी त्या आली, कसा खून केला आणि कसा काय झालं हे सगळं त्यांनी दिलेलं असतं आणि कशा प्रकारे मला ह्या सगळ्यात अडकवलं गेलं आहे. आणि महिपन तो व्हिडिओ डिलीट करतो. तेव्हा महिपन त्या हॅकरला बोलतो की हा व्हिडिओ डिलीट केला, पण तिच्याकडे दुसऱ्या कुठल्या मेलमध्ये हा व्हिडिओ नसेल ना, त्या दुसऱ्या स्टोरेजमध्ये हा व्हिडिओ सेव्ह नसेल ना. तेव्हा तो हॅकर बोलतो ईमेल चेक करून पाहूया, आणि हॅकर बोलतो कुठे तिने काय मेल सेंड केलाय तो तुम्हाला कळेल. तो हॅकर सगळे ईमेल चेक करतो, पण त्या कोणाला तिने मेल पाठवला नसतो. तेव्हा हॅकर बोलतो कुठल्या तरी स्टोरेजमध्ये तिने तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवला असेल. तेव्हा नागराज त्याला बोलतो की तुला आम्ही लाखो रुपये काय देतो, मग बघ ना तूच काय ते. तेव्हा तो हॅकर बोलतो की एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये तुम्हाला हा सगळा डेटा देता येणार नाही, मला वेळ. तेव्हा मी पण बोलतो तू किती पण अभ्यास कर आणि काय ते कर, पण तो व्हिडिओ कुठे पाठवलाय तो पहा आणि तो पण व्हिडिओ हॅक करून आमच्याकडे दे. तो इथे तो हॅकर बोलतो तुम्ही चिंता करू नका, मी काय ते बघतो. मी पण त्याला वेळ पण देतो आणि धमकी पण देतो, आणि जो व्हिडिओ हा दुसरीकडे गेला ना, मी तुझं चांगलंच हॅकिंग काढतो. तेव्हा तो हॅकर घडबडतो. इथे मैना काकू सदाशिवचा एक हार तो फुकट गेला असतो, आणि तो हार तिने प्रियाच्या रूममध्ये लपवलेला असतो, आणि या सगळ्यामध्ये त्यांचं नुकसान झालं असतं. आणि अर्जुनला पण कळलं असतं की प्रिया बाहेर गेलेली असते, आणि यात आता अर्जुनने खूप मोठी युक्ती केली. अर्जुन आता सदाशिव आणि मैना काकू यांच्या रूममध्ये येऊन अर्जुन बोलतो की लक्ष्मीपूजन दिवशी जो तमाशा प्रियाने केला ना, त्यामुळे मी तुमची माफी मागतो. आणि अर्जुन बोलतो की मी आणि पूर्णाजीने खूप मोठा निर्णय केला. तेव्हा इथे मैना काकू बोलतात कुठला निर्णय. तेव्हा इथे साईला खूप आनंद वाटतं की अर्जुन माझ्या आई वडिलांना समजवायला आलाय. अर्जुन सांगायला लागतो की पूर्णाजीच्या रूममध्ये भरपूर दागिने आहेत, पण एक दागिना आम्ही साईला दिला तेव्हा ही खूप पेटून उठली, आणि जर पूर्णाजीच्या रूममध्ये एवढे दागिने आहेत आणि ते दागिने गायब झाले तर. तेव्हा अर्जुन बोलतो की पूर्णाई बोलली की आपण हे सगळे दागिने लॉकरमध्ये ठेवायचे. तेव्हा इथे साईला धक्का बसतो आणि बोलते हे काय चाललंय. तेव्हा इथे मैनावती आणि सदाशिव भाऊ विचार करतात की आता हा लॉकरमध्ये सगळे दागिने ठेवला तर आम्हाला दागिने चोरता येणार नाही आणि आम्ही इथनं पसार होऊ शकत नाही. आणि तेव्हा इथे मैना काकू बोलतात दागिने लॉकरमध्ये का ठेवायचे, इतके दिवस काय चोरी झाली नाही. तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो की दागिना चोरायचा प्रकरण पहिल्याच वेळी झाला, आणि हा पहिल्याच वेळी हा दागिना प्रियाने चोरला आहे, त्यामुळे आता आम्हाला असं करायला लागतं. आणि आता अर्जुन सदाशिव आणि मैना काकूंच्या समोर सांगतो की मी आज पूर्णाजीला घेऊन बाहेर चाललोय. हे मैना काकू आणि सदाशिवने सांगायचं म्हणजे आता हा सगळा अर्जुनचा ट्रॅप असतो. त्यामुळे हे सगळं कळल्यानंतर सदाशिव भाऊ आणि मैना काकू ठरवतात की आजच्या आज आपल्याला हे सगळे दागिने काढायचे आणि तिथून लंपास व्हायचं आहे. ते अर्जुन पूर्णाजीला समोर सांगत असतो की आज आपल्याला इथे सगळे दागिने त्या लॉकरमध्ये ठेवले पाहिजे, नाहीतर एक दागिना गेला तसा हे पण दागिने गायब होते. पण इथे पूर्णाईला समजत नसतं की अर्जुनच्या डोक्यात काय आहे. ते मैना काकू आणि सदाशिव भाऊ बोलत असतात की आजच्या आज आपल्याला हे सगळे दागिने लंपास केले पाहिजे, आणि आज पूर्णाजीला घेऊन अर्जुन चाललाय. तेव्हा सदाशिव भाऊ बोलतात मग कसं करायचं. सदाशिव भाऊ बोलायला लागतो की आपल्याला हे सोनं लंपास करायला पाहिजे. तेव्हा इथे मैना काकू बोलतात ते सोने घेऊन आपण कुठे जायचं. तेव्हा सदाशिव बोलतो काय हे सगळं दागिने आपल्याला कुठेतरी लपून ठेवलं पाहिजे, आणि त्यानंतर इथनं निघण्यासाठी आपण घरी जायचं नाटक करायचं आणि ते पाहिजे सोने घेऊन तिकडनं लंपास व्हायचं. तेव्हा मैना काकू बोलते कोणाला संशय आला तर. तेव्हा इथे सदाशिव बोलतो कोणाला संशय येणार नाही, आणि सदाशिव बाबू बोलतो इतकं सोनं आणि पैसे मिळाले तर आपल्याला काय टेन्शन नाही, आणि आपल्याला इथे हाजी करत राहायची गरज नाही. अर्जुन आणि पूर्णाई जायच्या आधी आपल्याला हे सगळं सोनं लंपास केलं पाहिजे. तेव्हा इथे मैना काकू बोलते की तिजोरीची चावी. तेव्हा इथे सदाशिव भाऊ बोलते मी तिच्या रूममध्ये जाऊन तिच्या चावीचा छाप काढलेला आहे आणि आता तू जाऊन बनवायची तयारी करतो. तेव्हा मैना काकू बोलते की रिस्क नाही ना या कामामध्ये. तेव्हा इथे सदाशिव भाऊ बोलतो मग रिस्क काय नाही, आयुष्यभराचे आपल्याला पैसा मिळेल, आणि आपण आपल्याला मुलांना काय करायचं जाऊन आपण कुठेतरी एक साईडला दोघं राहू. आणि मैना काकू बोला सायलीचं काय करायचं. ते बोलते सायली काय करायचं आपल्याला, सायली आपली बरोबर थोडी होती.
आणि दोघांचा प्लॅन ठरतो आणि दोघं खुश होतात आणि काय पण करून त्याच आपल्याला प्लॅन करायचा आहे असं ते ठरवतात. त्यात अर्जुनला समजलं असतं की अर्जुनने ट्रॅप रचलेला असतो. ते सगळं सोनं काढतो आणि नकली सोनं त्यात ठेवतो आणि पैसे पण नकली ठेवतो. अर्जुनचा या मागचा प्लॅन असतो की हे सगळं त्यांच्यानी सोनं बिना लंपास करावं आणि आपल्याला कळावं की हेच चोर आहे. आणि त्याच रात्री सदाशिव आणि मैना काकू या ट्रॅपमध्ये अडकतात आणि ते सोनं चोरायला जातात. पण अर्जुन आणि पूर्णाई बाहेर न जाता पाठच्या रूम मध्ये लपून राहतात आणि ते सगळं पाहायला लागतात. आणि ते सदाशिव बाबू होतं, तू जा, मी इथं बाहेर राहतो, तू तिजोरी खोल, सोना बिना काढ, पैसा काढ आणि पळून बाहेर ये. आणि मैना काकू आतमध्ये जाऊन सोनं नाणं पैसा बिसा सगळं काढत असते. पण इथे अर्जुन सगळं लपून छपून पाहत असतो आणि पूर्णाईला पण ते सगळं दाखवत असतो. आणि अर्जुनने पूर्णाजीला जे दाखवलं असतं पूर्णाजी पाहून एकदम धक्का बसतो आणि ती पाहते की हे दोघं पण एवढं पण दागिने पैसा बिसा घेऊन पळून जायचा प्रयत्न करत असतात. आणि मैना काकू बोलते लवकरात लवकर इकडनं पळा, नाही तर ती लोक येतील. तर इथे सदाशिव बोलते जरा अजून सोनं काढूया, पैसा काढूया आणि इकडनं आपण लंपास होऊया. पूर्ण अर्जुनला बोलते की काय चाललं ह्यांना, मी आता अर्जुन बोलायला लागतो ह्यांना मी सायलीच्या आई बाबा समजून मी ते आणलं, पण हे काय आहे ते मला समजत नाही. आता सदाशिव भाऊ आणि मैना काकूनी ही पोटली सोन्याची लपून ठेवलेली आहे. आणि आता अर्जुन आता पुढे काय करणार हे सगळं आता सायलीला सांगणार की बाकीच्यांना सांगणार आणि पुढे काय पाहणार आहे तर पुढे पाहणे रंजकच होणार आहे.